परळी विधानसभेसाठी तुमची फाईट कशी राहील? कोण उमेदवार आहे जो रिंगणात सध्या तुम्ही विचाराधीन करत आहे? इतक्या लवकर उमेदवाराचं नाव सांगायची काही नाही. बरेच उमेदवार आहेत, पण असा उमेदवार येईल जो परळीमध्ये तुतारी फुकणाऱ्या माणसावर उभा राहून निवडून येईल. आणि तो उमेदवार लवकर, अजून थोडा वेळ आहे, लवकर उमेदवार जाहीर करायची काही घाई नाहीये. आणि आपण बघतोय बीड जिल्ह्यात कशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करणं, खोट्या केसेस दाखल करणं, आणि विरोधकातला पोलीस तर काही घरगडीत झालेत. आता नवीन एसपींचा काय अनुभव नाही, पण जुना एसपी तर काय घरगडीसारखंच काम केलं बिचाऱ्यानं. म्हणजे कुणालाही खोट्या गुन्ह्यात आत टाकायचं. आता बबन गीतेंचं एक मर्डरच्या गुन्ह्यात त्यांना आत टाकलं, आमचे प्रदेश उपाध्यक्ष. त्याची काय चौकशी नाही, काही नाही. आम्ही मागणी करतोय सीबीआय चौकशी करा, पण फक्त आपल्या विरोधात कोणतरी उभा राहतंय म्हणून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवायचं. हे सगळा पद्धतशीर कार्यक्रम तिथं होतोय. अनेक मर्डर झाले, त्याचा पत्ता नाही. आता काल परवा एक ऍक्सिडेंट झाला, एक बाई जीवानीशी गेली लमाण समाजाची. तो कुणी केला, कुणाच्या गाडीने तिला चेंगरलं, परळी पोलिसांच्याकडे नोंद आहे ऍक्सिडेंटची. म्हणजे माणसं जीवानीशी जात आहेत, पण ते वरवर सगळं मिटवलं जातंय.